रायगडात ध्वजारोहणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत पुन्हा वाद उफाळण्याची शक्यता आहे। तर रायगडात यंदाचा ध्वजारोहणाचा मान भरत गोगावलेंना मिळाला अशी मागणी शिवसेना नेते उद्योगमंत्री उदय सामंतांनी केली आहे। तर रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले हेच व्हावेत असंही त्यांनी म्हटलेले। तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटणार असा विश्वासही भरत गोगावलेंनी व्यक्त केलाय। तसंच 15 ऑगस्टला ध्वजारोहण मीच करावं अशी रायगडच्या जनतेची ही इच्छा असल्याचं गोगावलेंनी म्हटलेलं आहे। झेंडावंदनाचा मान देखील भरतशेठ गोगावलेंनाच मिळावा ही आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राहणार आहे। आजही वैयक्तिक एक शिवसैनिक म्हणून आणि शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ता म्हणून आज देखील माझी मनापासूनची हीच इच्छा आहे की भरतशेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजे। आता मंत्री उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे की 15 ऑगस्ट रोजी तुमच्या हस्तेच म्हणजे भरत गोगावले यांच्या हस्तेच ध्वजारोहण झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे। प्रत्येकाला असं वाटतं, आता मंत्री असल्यामुळे आम्हालाही वाटतं, कार्यकर्त्यांना वाटतं, सगळ्यांना वाटतं, आमचे नेते मंडळी त्यांनाही वाटतंय। बघूया आता काय निर्णय करतायत ते मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आणि तो जो निर्णय करतील तो घेऊन आम्ही पुढे जाऊ।